गेला छत्रपती शिवाजी महाराजांची जय. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. थांब. तर आज आहे शनिवार आणि त्यांची शाळा असते 10 ते 12 वाजेपर्यंत. पण दोघींना पण थोडी सर्दी होती, त्यामुळे शाळेला पाठवलेलं नाहीये. तर आमच्या असं घरामध्ये सगळा खेळ चालू आहे. खेळ दाखवतो तुझा, खेळणी दाखव तुझा. किती छान खेळणी आहे तुझी. घरामध्ये सगळी खेळणी पसरली आहेत आणि त्यांचा खेळ चालू. गिरीजा इकडे ये. हा, नमस्कार सगळ्यांना. नाही, नमस्कार सगळ्यांना. तर गिरिजाने स्पीच बनवलाय 19 फेब्रुवारीचा. चला थांब. हा म्हणा. नमस्कार सगळ्यांना. माझे नाव गिरिजा राव कामते. शाळेचं नाव आरंभ छत्रपती शिवाजी महाराजांची जय. धन्यवाद. किती छान म्हणतेस तू. तर 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे आणि असं काही स्कूलमध्ये तिच्या सांगितलेलं नाहीये की स्पीच वगैरे करायचंय, पण मी हौशेनेच तिला शिकवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती शिकली. राशीला पण येते आमचा. हा राशी, चला नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांना माझे नाव राशी. हा राशी. हा राशी राहुल कामते. हा शाळेचे नाव आरंभ. म्हण पुढे. छत्रपती. अगं ते घ्यायचं नाही. म्हण कॅमेरामध्ये म्हण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. तू म्हटलंस ना आता. तर दोघींना पण स्पीच शिकवलं. राशीला बऱ्यापैकी म्हणजे अजून तिला बोलताच येते सरळ, त्यामुळे ती तसं थोडं बोलते, पण गिरिजाला व्यवस्थित बोलता येत आहे. आणि माझ्यासाठी एक खूप प्राऊड मोमेंट आहे की गिरिजाला मी अगदी 2-3 दिवस झाले, पण मी कंटिन्युअसली प्रॅक्टिस घेते तिची. म्हणजे सारखं तिला 4च ओळी आहेत, त्यामुळे सारखं तिला बोलायला लावते किंवा मी तिला बोलून दाखवते आणि त्यामुळे तिने स्पीचचं होता ना तर तो पाठ केला. तर आता स्कूलमध्ये मी टीचरना सांगेन की असं तिने स्पीच केलाय आणि तिला पुढे उभे करा आणि स्पीच जे असेल तर ते म्हणायला सांगा. तिच्या स्कूलमध्ये गिरिजाच्या हे पण आहे, फॅन्सी ड्रेसची कॉम्पिटिशन पण आहे 27-28 तारखेला. तर तुम्ही मला सुचवा की तिला फॅन्सी ड्रेस मध्ये कोणता कॅरेक्टर जो असेल ना तर तो करू, कारण भरपूर कॅरेक्टर्स आहेत आणि स्कूलमध्ये असं सांगितलं काहीतरी मोटिवेशनल किंवा इन्स्पिरेशन एखादा कॅरेक्टर जो असेल ना तर तो घ्या. त्यामुळे तिच्यासाठी काय कॅरेक्टर घेऊ मी फॅन्सी ड्रेस साठी तर ते मला प्लीज कॉमेंट करून नक्कीच सांगा. ये दाखवूया. नाही काढायचं नाही. खेळा आता, खेळा. हे तिचं आहे ते. खेळा गाडीनं. गाडी कुठे आहे? घ्या खेळा गाडीनं. जर तुम्हाला सगळ्यांना लास्ट व्हिडिओजमध्ये आठवत असेल बघा की मी तुमच्यासोबत माझा मनी प्लांट जो आहे ना तर तो शेअर केला होता. तर याच्यामध्ये ॲक्च्युली 2 आहेत वेगवेगळ्या जातीची पानं मनी प्लांट्सची आणि त्यासोबत हे माझे स्नेक प्लांट आहे. खूप फुललंय स्नेक प्लांट. राजा आमचा कधी गेटच्या आत असतो, कधी गेटच्या बाहेर असतो. त्याचा तो येतो, त्याचा तो बाहेरही जातो. आणि त्याचसोबत अजून इकडे पण आहेत. हे बघा, हे स्नेक प्लांट खूप 1-2-3 झाडं आणली होती, त्याची खूप झाडं आलेत. आणि त्यानंतर दारामध्ये पुन्हा काही झाडं आलेत, जसं की पेरूचं झाड वगैरे अशी खूप छान छान झाडं आलेली आहेत. खरं तर या 3 मुलांमुळे ना माझा दिवस कधी चालू होतोय आणि कधी संपतोय हे मला पण कळत नाही ॲक्च्युअली. भरपूर जण मला म्हणतात, की "तू टाईम मॅनेजमेंट सांग, टाईम मॅनेजमेंट सांग." तर माझ्यासाठी सध्या टाईम मॅनेजमेंट म्हणजे घड्याळाप्रमाणे चालणं असं नाही. तर माझ्यासाठी सध्या टाईम मॅनेजमेंट म्हणजे फ्लेक्सिबल असणं. म्हणजे कधी वेळ मिळेल ना, तर त्या वेळेमध्ये थोडं जे काही काम असेल ना, तर ते करून घेणं. म्हणजे अगदी प्रॉपर टाईम सेट करून 11 वाजता हे झालंच पाहिजे.
त्यानंतर 2 वाजता हे झालंच पाहिजे. तर असं माझं काहीच नाही आहे. हां, माझे दुपारी काही लेक्चर्स असतात, काही रेकॉर्डिंग्स असतात. तर त्या गोष्टी मी करते. फॅमिली मेंबर्सची मदत घेते आणि त्या गोष्टी मी करते. पण अगदी असं म्हणजे 8 तास, 9 तास प्रॉपर जसं ऑफिसला गेल्यावरती बघा प्रॉपर आपल्याला वेळ मिळतो ना, तर तसा वेळ मला मिळत नाही. मग तो मी घरामध्येच क्रिएट करते. आणि तसं गिरिजाला आणि राशीला दोघींनाही आता सवय आहे, की मम्माचं काम चालू असतं. लॅपटॉप असतो, लॅपटॉपला हात वगैरे लावायचं नाही. त्यामुळे त्या दोघी पण व्यवस्थित ॲडजस्ट करतात माझ्या कामासोबत. कारण गिरिजा पोटात असल्यापासून मी काम करतीये. डिलिव्हरी झाल्यानंतर पण मी ब्रेक घेतला नव्हता आणि त्यामुळे त्या दोघींना ऑटोमॅटिकली जे बालसंस्कार असतात ना, तर ते झाले आहेत कामाचे. आणि त्या कधी-कधी तरी माहिती आहे का, की गिरिजा मला म्हणते, "मम्मा काय करतीयेस? काम करतीयेस?" मग नाही म्हटलं ना, मग म्हणते, "मम्मा काम कर ना, मम्मा काम कर ना." तर इतकं माझं दोन्ही बाळं समजून घेतात आणि माझं तिसरं बाळ, छोटं बाळ आहे ना, तर ते मागे झोपलंय कोचवरती आणि आता त्याला 24/7 अटेन्शन लागतंय. कारण तो म्हणजे खूप आता उभा राहायला बघायला लागलाय, बसायला बघायलाय. अजून पण त्याला तोल सावरत नाही. 9वा महिना आहे त्याचा, तर तोल सावरत नाही. परत जर मी लॅपटॉप काढला की लगेच येणार, त्याच्यावरती हात मारणार. तर असं सगळं त्याचं त्याच्या लहरीप्रमाणे चालू असतं. म्हणजे ॲक्चुअली मला गिरिजाने आणि राशीने दमवलं नाही ना, तर तितका तो मला आता दमवायला लागलाय. पण येस, हळू-हळू त्याला पण काही गोष्टी ज्या असतील ना, तर ती सवय जी असेल ना, तर ती होऊन जाईल. तर हे घरामधलं खेळणं ज्याच्यामध्ये घसरगुंडी आणि पाळणा दोन्ही आहे, तर ते मी ऑनलाईन मागवलंय. जर तुम्हाला सुद्धा बाय करायचं असेल, घरामध्ये मुलांसाठी सेफ आहे आणि बेस्ट आहे, तर त्याची लिंक जी आहे ना, तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. पण आमची मुलं ना अति हुशार आहेत. म्हणजे त्या घसरगुंडीवरती उभारून वरती देवाजवळ जे काही-काही ठेवलेलं आहे ना, तर ते घ्यायचंय आणि मग बाबा ओरडतायत कारण एकतर ती पडेल पण, कारण पूर्ण वरती उभा राहतीये ती, त्यामुळे ती पडेल आणि म्हणून ओरडले आणि घसरगुंडी घेतली आणि त्याने दारात म्हणजे पूर्ण हलवता येते व्यवस्थित म्हणजे घरात, बाहेर वगैरे करता येते. त्यामुळे बेस्ट आहे वापरण्यासाठी आणि जरी पडलं ना त्याच्यावरून तर फारसं काही लागत नाही. कारण जास्त मोठं अंतर नाहीये. 5 वर्षाच्या मुलांना व्यवस्थित होतं. तर ह्या मॅडमनं म्हणजे ती घसरगुंडी घरामध्येच पाहिजेल आता. कारण तिला वरती चढायचंय. घसरगुंडी खेळायची नाहीये. तर वरती चढायचंय आणि गिरिजा रडायला लागली आहे म्हणून राशी पण रडतेय. कारण तिच्यामुळे हिचं पण खेळणं गेलं. आणि घसरगुंडी आम्ही मोस्टली म्हणजे दोन्ही बाहेर पण ठेवत असतो आणि घरामध्ये पण ठेवत असतो. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर त्यांना मी म्हटलं, "चला आता आपण बाहेर जाऊयात. बाबांनी बाहेर ठेवली आहे ना, तर बाहेर जाऊयात आणि बाहेर खेळूयात." तर इथे आमची छोटीशी पार्किंगची स्पेस आहे, पण इथे आमची घसरगुंडी आरामात बसते. हे बघा, हे बघ टुंग्या बसला. घे टुंग्याला. आले. हां? टुंग्या आला, आला, आला. टुंग्या आला, आला. ए, हे आण गं. माझी ओढणी आण जातली. पिंक, ब्ल्यू. हां. आयशा. ए टुंग्या. ए च्या. ए टिंगडी. तिथं त्यावर बघ. तर मी कोल्हापूरमध्ये राहते आणि कोल्हापूरमध्ये तुम्हाला माहिती आहे, की आता भीमा कृषी प्रदर्शन जे आहे, तर ते चालू झालंय. 4 दिवस होतं आणि अचानक लक्षात आलं, की आज शनिवार आहे आणि प्रदर्शन आहे आणि जाऊन येऊयात. कारण बघा मग उद्या रविवार आला, परत गर्दी होते आणि मग मुलांना घेऊन तिकडे जायचं म्हणजे मग पॉसिबल होत नाही. तर शनिवार होता, दुपारी मला इतकी झोप आली होती ना, तरी म्हटलं, की नाही मला जायचं आहे बघायला आणि तिकडे मोठा सरडा होता, 5 फुटाचा मोठा सरडा. मुख्य आकर्षण. तर ते बघायला मला जायचं होतं. तर त्यामुळे मी गेले दुपारी. आम्ही सगळेच गेलो ॲक्चुअली. मम्मीला घेतलं आणि आम्ही सगळेच गेलो. तर हा बघा भारतातील सर्वात मोठा 5 फुटी सरडा आहे. जे की ह्या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण होतं. तर हा छोटा आहे, ठीक आहे. हा 5 फुटी नाहीये, हा छोटा आहे. त्या केजमध्ये काय तर तो अजून एक छोटा सरडा आहे. हे असे 2 आणि अजून एक आहे मोठा 5 फुटाचा. तर तो मी तुम्हाला दाखवते. तो बघा तिकडे त्या साईडला आणि ते अजिबात हलतच नव्हते. सुंद होऊन झोपलेले. तर हे कदाचित पाळलेले आहेत. मला फारशी काही माहिती तिकडून जमा करता आली नाही मुलांमुळे. पण हे पाळलेले असणार आहेत सगळे प्राणी आणि त्याचमुळे ते प्रदर्शनामध्ये आपल्याला दिसतायत. तर इकडे सगळे मग घोडे होते.
आणि अजून भरपूर प्राणी होते. पण मला ते सगळे पाहता आले नाहीत आणि त्यामुळे आम्ही फक्त सरडा बघितला आणि हे छान छान असे घोडे बघितले. हे बघ हॉर्स आलंय, हॉर्स आलंय. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. छोटी आंबा आहे. तर प्रदर्शनावरून यायला आम्हाला वाजले 4:30च्या आसपास आलो आम्ही लगेच. कारण फक्त प्राण्यांचाच सेक्शन बघितला, फारसं काय आम्ही बघितलं नाही. कारण 3 मुलांना घेऊन फिरायचं म्हणजे आम्ही बाबा गाडी नेली होती, पण तरीसुद्धा त्रास होतो. आणि मी निवांत झोपले आल्यानंतर. खूप झोप आली होती मला आणि तिन्ही मुलांना पण झोपवलं. आणि तुम्हाला माहिती आहे आपले टीम मेंबर आहेत श्रद्धा, तर त्या इथूनच काम करतात. घरामध्येच वरती जो मी स्टुडिओ रूम केला आहे, तर तोच माझा ऑफिस रूम आहे आणि त्या इथूनच काम करतात. तर थोडंफार टेबल्स वगैरे स्वच्छ करूयात म्हटलं, कारण बऱ्याचदा माझं इकडे फारसं येणं होत नाही इथे. तर त्यामुळे ते सगळं स्वच्छ करून घेतलं आणि मी इतकी गाढ झोपले होते की श्रद्धांची जायची टायमिंग झाली होती. त्यांना म्हटलं की बाहेरून घराला लॉक लावा आणि चावी आतमध्ये फेकून द्या. मी नंतर उठल्यानंतर कोणाला तरी सांगेन लॉक काढायला. इतकी मला झोप आली होती की त्या जाताना पण मी उठले नाही आणि निवांत झोपून दिलं. तर निवांत जरा संध्याकाळची वेळ होती. 6:30-6 वाजले होते आणि जरासा विचार करत बसले काय काय करायचं. थोडासा मी टाईम होता. तिन्ही पण मुलं झोपली होती आणि मी टाईम होता. थोडंसं रिफ्रेश करावं, नवीन विचार, तो नवीन योजना काय काय असतात आपल्या मनामध्ये, तर त्या थोड्याशा रिफ्रेश करण्याचा प्रयत्न करत होते. बुक होती, काही गोष्टी लिहिलेल्या असतात श्रद्धाने, त्याच्यामध्ये काही रिमाइंडर्स वगैरे असतात, तर त्या एकदा चेक केल्या आणि निवांत माझा आजचा जो दिवस होता ना, तर तो मी स्पेंड केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते कॉमेंट करून मला नक्कीच सांगा आणि असेच छान छान ब्लॉग्स बघायला तुम्हाला आवडेल का, तर तेही मला सांगा. धन्यवाद. इथंपर्यंत तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.